नमस्कार, मी डॉक्टर धनंजय विष्णू नेवाडकर आणि आमच्या कंपनीचे सदस्य देवीदास राऊळ। आम्ही आमच्या स्मार्ट प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये आमचा एकूण 3,09,00,000चा प्रकल्प आहे। त्याच्यातलं सोलर युनिट जे आहे हे पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्हाला मिळालं आणि त्याच्यात आम्ही 2 महिन्यापूर्वीच तो प्रकल्प आम्ही पूर्ण केलेला आहे। त्याच्यात आम्हाला आमचं प्रस्तावित रक्कम ही 32,50,000 होती। तर आम्हाला ई टेंडर प्रोसेस आपण राबवली। त्याच्यात तो साधारण 29 लाखाला आम्हाला प्रकल्प आपला सोलर युनिट बसवून मिळालं। त्यात स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत आम्हाला 60% अनुदान म्हणजे जवळजवळ 17.5 लाखाचं आम्हाला अनुदान मिळालं। हा प्रोजेक्ट पूर्ण होऊन आता 2 महिने झालेले आहेत। तर मागच्या महिन्यात जे आम्हाला वीज बिल आलं साधारण आम्हाला 80 ते 90 हजाराचं बिल एक्सपेक्टेड होतं, जे ज्या प्रमाणात आम्ही वापरलं तर त्याच्यात आम्हाला फक्त 9 हजाराचं बिल आलेलं आहे। म्हणजे जवळजवळ आमचं 90% सेव्हिंग जे आहे। आमचं जे ब्रिकेटिंग युनिट आहे त्याला जवळजवळ एका टनाला आम्हाला 40 ते 50 युनिट लागतात। तर आम्ही ब्रिकेटिंग युनिटच्याच रूफटॉपवर आपण हे युनिट आपण उभे आहोत आता। तर अशा पद्धतीने स्मार्ट अंतर्गत सोलर युनिट प्राप्त झाल्यामुळे आमच्या कंपनीची मोठी बचत होत आहे आणि मग म्हणून आम्ही मार्केटमध्ये ब्रिकेटिंगचे बायोकोल ब्रिकेट जो आहे त्याच्यात आम्ही कॉम्पिटिशन करू शकू आणि त्यामुळे मी प्रकल्पाला धन्यवाद देतो की आमचा हा प्रकल्प त्यांनी लवकर मंजूर करून कार्यान्वित केला। धन्यवाद।